इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज वार गुरुवार दिनांक 18 जानेवारी 2024 आणि आज आपण आपला क्लास क्रमांक 79 म्हणजे 79 आज आपण बघत आहोत. झालेला अभ्यास दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण पाठवू शकता. डेली 5 इंग्लिश स्पेलिंग आपण दररोजच्या शब्दसाठ्यासाठी आपण घेत असतो. नवनवीन विद्यार्थ्यांना दररोज 5 स्पेलिंगचा परिचय होणे हा मागचा हेतू आहे. तर पहिली स्पेलिंग आहे बाथ, BATH बाथ. बाथ म्हणजेच अंघोळ करणे. त्यानंतर आहे बाथरूम, BATHROOM बाथरूम म्हणजे मोरी. बीक, BEAK बीक, बीक म्हणजे चोच. बीन, BEAN बीन, बीन म्हणजेच गवार. बियर, BEAR बियर, बियर म्हणजेच अस्वल. यानंतर डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग दररोज वापरत येणारे 5 इंग्रजी वाक्य आपण प्रॅक्टिससाठी दररोज घेत असतो. तुला कशाने जाग आली, तर त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो व्हॉट ओक यू अप. तुला कशाने जाग आली, व्हॉट ओक यू अप. कारण काय आहे, व्हॉट्स द कॉज. कारण काय आहे, व्हॉट्स द कॉज. विषय काय आहे, व्हॉट्स द टॉपिक. विषय काय आहे, व्हॉट्स द टॉपिक. हा काय पसार आहे, व्हॉट्स दिस मेस. हा काय पसार आहे, व्हॉट्स दिस मेस. आता काय झालं, व्हॉट्स रॉंग नाव. आता काय झालं, व्हॉट्स रॉंग नाव. ते कधी गेले, व्हेन डिड दे गो. ते कधी गेले, व्हेन डिड दे गो. तर अशा पद्धतीने आपण डेली इंग्लिश 5 सेंटेन्सेस घेतलेले आहे. बघूया. ॲब्यूज, ॲब्यूज्ड, ॲब्यूज्ड. उद्धट शब्द वापरणे. अट्रॅक्ट, अट्रॅक्टेड, अट्रॅक्टेड. आकर्षित करणे. अम्यूज, अम्यूज्ड, अम्यूज्ड म्हणजेच मनोरंजन करणे. ॲडजस्ट, ॲडजस्टेड, ॲडजस्टेड जुळवून घेणे. अपॉइंट, अपॉइंटेड, अपॉइंटेड नियुक्त करणे. ब्लो, ब्लेव, ब्लोन म्हणजेच फुंकणे. ब्रायटन, ब्रायटन, ब्रायटन शुभ्र किंवा तेजस्वी करणे. बाथ, बाथ, बाथ अंघोळ कर. बेंड, बेंट, बेंट म्हणजेच वाकणे. बरी, बरीड, बरीड म्हणजे पुरणे किंवा दफन करणे. यानंतर पुढचे व्हर्ब्स आपण बघूया. कंट्रोल, कंट्रोल, कंट्रोल म्हणजे नियंत्रण ठेवणे. क्रिएट, क्रिएटेड, क्रिएटेड म्हणजेच निर्माण करणे. कॉपरेट, कॉपरेटेड, कोऑपरेटेड म्हणजेच सहकार्य करणे. कवर, कवर्ड, कवर्ड म्हणजेच व्यापणे. कंप्लीट, कंप्लिटेड, कंप्लिटेड म्हणजेच पूर्ण करणे. कुक, कुक्ड, कुक्ड म्हणजेच शिजविणे. सेलिब्रेट, सेलिब्रेटेड, सेलिब्रेटेड म्हणजेच साजरा करणे. चेस, चेस्ट, चेस्ट म्हणजेच पाठलाग करणे. कलेक्ट, कलेक्टेड, कलेक्टेड म्हणजेच गोळा करणे. चेक, चेक्ड, चेक्ड म्हणजेच तपासणे. यानंतर बघूया आपण डिसीव, डिसिव्ड, डिसिव्ड म्हणजेच फसविणे. डिस्कवर, डिस्कवर्ड, डिस्कवर्ड म्हणजेच शोधून काढणे. डिस्कस, डिस्कस्ड, डिस्कस्ड म्हणजेच चर्चा करणे. एक्सप्रेस, एक्सप्रेस्ड, एक्सप्रेस्ड म्हणजेच व्यक्त करणे. एन्जॉय, एन्जॉयड, एन्जॉयड म्हणजेच आनंद घेणे. एक्सपॅन्ड, एक्सपॅन्डेड, एक्सपॅन्डेड म्हणजेच पसरवणे. एअर, एअर्ड, एअर्ड म्हणजेच चूक करणे. एक्सचेंज, एक्सचेंज, एक्सचेंज अदलाबदल करणे. एस्केप, एस्केप्ड, एस्केप्ड सुटका करणे. एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्स्ड, एक्सपिरियन्स्ड म्हणजे अनुभवणे. तशा पद्धतीने
आजच्या क्लासचे आपण पुन्हा 30 वर्ब्स बघितलेले आहे. उद्याच्या क्लासमध्ये पुन्हा आपण 30 वर्ब्स बघूया आणि सोमवारपासून आपण आपली टेन्स या प्रकरणाला सुरुवात करू.